आजचा टॉपिक आहे फेसिंग द सिच्युएशन, घटनेला सामोरे जाणे. श्रीराम समर्थ श्रीराम. माणसाच्या जीवनात असंख्य अशा घटना असतात की त्याला इच्छा असो वा नसो, किंवा त्याची क्षमता असो वा नसो, त्या त्या प्रसंगांना त्याला सामोरे जावेच लागते. थांबला तो संपला या न्यायाने परिस्थितीकडे पाठ फिरवून थांबता येत नाही. उलट पक्षी येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे. आपल्या देशभक्तांची कमी उदाहरणे नाहीत यावर. एक स्वातंत्र्यवीर सावरकर हे जरी एकमेव उदाहरण आयुष्यभर डोळ्यासमोर ठेवलं तरी बरीच ऊर्जा मिळत राहील. परिस्थिती समोर आली की गांगरून जाणे, पळ काढणे, तोंड लपवणे, उलट उत्तर देणे, उडवाउडवीची भाषा बोलणे, मॅन्युप्युलेशन करणे, अनितीचा मार्ग स्वीकारणे, किंवा आज अनेक ठिकाणी बघायला मिळते ती म्हणजे आत्महत्या. ही सर्व लक्षणे कोत्या मनाची आहेत. सभ्य भाषेत दाखवलेल्या चुका आज स्वीकारल्या जात नाहीत, आणि जर स्वीकारल्याच गेल्या नाही तर सुधारणेचा प्रश्नच कुठे येतो. बऱ्याच जणांना एकच एक गोष्ट मनात ठेवून घोकायची सवय असते. मनच ते. मनाला आपणच ट्रीट करायचे. बाजारातील औषध करू शकेल का मनावर कधी उपाय? समर्थांनी दासबोधाद्वारे आपल्या डोळ्यात काय अंजन घातले ते पाहू. समर्थ आपले मानसोपचार तज्ञही आहेत बरं का. मनाचे श्लोक हे मनाचे टॉनिक आहे जे त्यांनी लिहिले आहे, आणि दासबोध ही शुगर कोटेड गोळी आहे. कोणत्याही रोगावर खात्रीशीर इलाज करून मिळेल अशी प्रॉमिसरी नोट म्हणजे आपल्या समर्थांचा दासबोध. गोळी घेतली तर होईल ना, पण उपाय न घेता कसा होईल बरं? एक सांगते, ती फार कडू नाही. म्हटले ना, शुगर कोटेड म्हणजे परखड ज्ञानच सांगितले त्यात, पण अगदी कळकळीच्या प्रेमाच्या रसात घोळून. आज आपण त्याची दुसरी टॅबलेट घेऊ, मनावरच्या उपायाची. समर्थ म्हणतात, अपमानिता सिणो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये काही केल्या, लोकलाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे. शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तंडो नये, संबंध पडू देऊ नये चांडाळासी. अर्थ असा की कोणी अपमान जरी केला तरी नाराज नाही होऊ, वर्म जरी काढले तरी मनाला लावून नाही घेऊ, कोणी तुच्छ जरी लेखले तरी झुरू नाही, चिडवण्याचा प्रयत्न केला तर चिडू नाही. नेहमी शुद्ध मार्गानेच जावे, भांडण तंटा करू नये, दुष्ट माणसांशी संपर्क टाळावाच. क्लेशाचे कारण मनाचा निर्बळपणा हेच असतं. म्हटलंच आहे, कामं प्रियानपि प्राणान् विमुंचति मनस्विनः, न तु निर्बलतां यान्ति संकटे समुपस्थिते, कृतनियमलंघनादानर्थक्यं लोकवत. म्हणजे मनाने योजलेले काम करणारे आपल्या प्राणांची कधीच पर्वा करीत नाही, संकट समयी कधीही निर्बलपणा ठेवीत नाही. म्हणजेच काय, मानसिक धैर्य खचता कामा नये.
आणि दासबोधासारखे ग्रंथ तर यावरील मात्रा आहेत. दासबोधाचे पारायण तर करावेच, पण आचरणीय मूलतत्वे उगाळून उगाळून सेवन करावीत. जसं रोज खडूच्या बारीक कणा एवढं विषाचं जर सेवन केलं तर ते विष रोजच्या रोज अंगात भिनतं आणि पचतं. म्हणजे निगेटिव्ह विषाचा जर एवढा परिणाम, माणूस मरत नाही विषाने, तर पॉझिटिव्ह विचारांचा परिणाम झाल्यावाचून कसा राहील? तस्मात नियमित दासबोधाच्या शब्दामृताचे म्हणजे एक समासाचे नित्य वाचन मनन केले तर भयापासून परावृत्त होणे ही क्षुल्लक गोष्ट, आणि ही क्षुल्लक गोष्ट वाटून आपल्याला आत्मज्ञानाच्या वाटेवर चालण्याचा मानस तयार होतो. म्हणजे लहान गोष्ट तर साध्य होतेच होते, पण मोठे घबाडही हाती लागते. धैर्य खचणे, हतबल होणे हे वाक्प्रचार आता आपल्या आयुष्याच्या डिक्शनरीतून ओमिटच करू. छत्रपती शिवरायांकडे कुठे प्रचंड सैन्यबळ होते? यावनी सत्तेपुढे शिवाजी तो चुहा है असे यमन म्हणत असत. पण जेथे मनोधैर्य आणि आध्यात्मिक अधिष्ठान आहे तेथे परमेश्वरीय सत्ता आपली कृपा करतेच करते. इतिहास आहे याची साक्ष. एका मुनींना अशी इच्छा झाली की आपले शिष्य आता गुरुगृही बराच काळ राहिले. अभ्यास त्यांचा पक्का झाला, पण प्रात्यक्षिक परीक्षा मात्र अजून बाकी आहे. त्या काळी परीक्षा कॅन्सल होत नसत बरं का. उलट प्रत्येक क्षण कसोटीचा, टाळून सुलाखून तयार करवणारा असा असायचा. असो, मुनी महाराजांनी आपल्या शिष्यांना पर्णकुटीजवळ बोलवलं. म्हणाले, आपण आता मी सांगतो त्या ठिकाणी जाऊन राहावे. वत्सा भयहरा, इकडे ये. तू या नगराच्या पूर्व दिशेला असलेल्या पर्वतावर जा. तेथे वाघाची गुहा आहे. तिच्या तोंडाजवळ तू 4 महिने बसून राहा. चातुर्मास पूर्ण झाल्यावर परत ये. दुसऱ्या शिष्याला बोलवलं. अरे मोहहरा, इकडे ये. तू या नगराच्या मुख्य पाण्याच्या घाटावर 4 महिने बसून राहा. ही चातुर्मासातली आहे सगळी कामे. तिसऱ्या शिष्याला बोलवलं. मन्युहरा, तू असं कर, या नगराच्या पश्चिमेस असलेल्या अरण्यात एक पिंपळाच्या बुंध्याजवळ सर्पाचे एक बीळ आहे, तेथे जाऊन तू बैस. आणि चौथ्या शिष्याला म्हणजे कंदर्पहाराला सांगितलं की परमरूपवती लावण्यमूर्ती अशी राजगणिका आहे जी पिंगला, तिच्या घरी जाऊन तू राहा. एवढे मोठे टास्क दिले आपल्या शिष्यांना. धैर्य आणि संयम यांची परीक्षा होती ती. सोपी का असणार? त्वरित शिष्य आपापले टार्गेट अचीव करायला गेले, अर्थात आज्ञापालन केले. गुहेत राहणारा वाघ मनुष्य भक्षक होता, पण भयहर तर भयास जिंकणारा होता. मनुष्याचा वास येताच वाघ बाहेर आला. भयहराने विचार केला, आत्मा अजर अमर आहे, अविनाशी आहे. वाघ त्याला खाऊ शकत नाही. तो तलवारीने कापला जात नाही, अग्नीने जळला जात नाही, वायूने शोषला जात नाही, पाण्याने बुडला जात नाही किंवा सडला जात नाही. तर हा हिंस्त्र प्राणी कोणाला खाणार? हिंस्त्र प्राण्यांचा नियम असतो की ते होता होईपर्यंत पाठीवर जखम करीत असतात, कारण तसे करायला त्यांना श्रम पडत नाही. शिकार सहज साध्य होते. पण भयहर आपल्याकडे पाठ करून नाही उभा, तो समोरून आपल्याकडे बघतोय हे त्याच्या लक्षात आलं.
आणि तो आश्चर्यचकित झाला. क्षणभर स्तब्ध उभा राहिला. तोही मर्द होता. त्यामुळे पाठीकडून जखम न करता तो समोर गेला. जसा जसा भयहर फिरे तसा तसा वाघ त्याच्या समोर फिरे. इतक्यात वाघीण आली आणि आता वाघ आणि वाघीण दोघेही मारण्यास टपून आहेत हे पाहता भयहराने आपल्या गुरुमुळे प्राप्त झालेल्या योगविद्येने त्या मांसाहारी वाघाकडे एकसारखी दृष्टी लावली. एकटक बघत राहिला. जसजशी दृष्टी तद्रूप झाली तसतशी वाघाची विक्राळ वृत्ती विरळ होऊ लागली. थोड्या वेळाने वाघ वाघीण शांत झाले आणि भयहरास प्रणाम करते झाले. दृष्टांत एवढ्या करताच असतो की त्यातून सिद्धांत कळावा. दृष्टांताचे विच्छेदन न व्हावे. मतितार्थ काय तो महत्वाचा. ही अगम्य ताकद कशात असेल तर अद्वैत ग्रंथात मिळते. आणि असं आहे ना, अभ्यासाचा आउटसोर्सिंग नाही करतायत. समर्थच म्हणतात सपाटून अभ्यास करावा. कठीण अभ्यास सांडू नये, कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या. श्रीराम समर्थ श्रीराम.